जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. आजच्या दिवसाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस म्हणता आता दुपार झाली असेल, परंतु माझं कसं रोजचं शेड्यूल असंच आहे. दुपार होती मला उरकायला ह्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दाखवू का मी काय केलं आज सकाळपासून काम. समोरचं गार्डन तुम्ही बघत होता ना, जी झाडं पाहत होता ना तुम्ही, ती झाडं आहेत ना पूर्णपणे हे बघा कट, इकडची पण कट. याच्यामुळं काय झालं, त्या बाजूने जे आपलं हॉटेल दिसत नव्हतं ते झाडं वाढली होती, ते आता कट केली. आता छान लेवल झाली त्याची. आणि ह्या बाजूचे आहेत, परंतु हातले खूप दुखायला लागला. इतका हात दुखायला लागला, रात्रभर जागरण करायचं, दिवसभर परत हे करायचं. आणि मग सकाळ सकाळ हात दुखायला लागला. इकडचं सगळं पूर्ण कट झालं आणि इथं थोडंसं कट केलं, परंतु इथं आल्यास नंतर नाही ना, खरं सांगू का, माझा हात दुखायला लागला आणि मग मी बंद केलं. तरी आता हे थोड्या वेळाने परत करणार आहे चालू. आणि इकडचं पण आता छानपैकी झाले, तुम्ही पाहताय. आणि याच्यामुळं काय झालं, दिसायला लागलं. आणि आता ज्या रात्री गाड्या लागल्या होत्या, 70-80 गाड्या रात्री ज्या लागलेल्या असतात, त्या दुपारी 12च्या आतमध्ये, म्हणजे जेणेकरून पहाटे 5पासूनच सुरुवात होती त्या गाड्या निघून जायला. मग ते गाड्या आता गेल्या निघून. 12पर्यंत सगळे जेवण आंघोळ्या वगैरे करून जातात निघून. आता ह्या ज्या दुपारच्या असतात त्या परत चालू होतात. आता इकडे तुम्हाला दिसत असेल, क्लॅरिटी नाही आहे बहुतेक माझ्या मोबाईलला, माझा साधा हलका मोबाईल आहे. आता ह्या परत पुन्हा इकडं पण लागल्यात, इथं पण लागली. आणि असं काय काय चालू असतं. आणि मी कशासाठी आलतो, काय सांगायचं होतं बरं. मुरुम इतका खूप छान बसला आहे ना, त्या दिवशी तुम्ही जर JCBचा तो व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. मुरुम खूप छान, असं एवढं सुंदर झालं ना. पार्किंग खूप छान झाले, पार्किंग छान झालेलं आहे. आणि देवदर्शन राहिलं होतं ना, मी थोडंसं आज लेट आंघोळ केली. अरे काळं का दिसतंय, काय असेल जाऊ द्या, तुम्ही घ्या समजून. व्हिडिओ आपला सांग. ही छानपैकी अशी महादेवाला आवडतात पांढरी फुलं, म्हणून ही फुलं देखील आपण लावलेली आहेत. कशी वाटतात ही फुलं, वेगळं काहीतरी व्हिडिओ काढावं. आणि ह्या ठिकाणी माझं रोजचं दर्शन असतं. मी इथं दर्शनाला असतो रोज. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते दाखवत नाही, परंतु इथं दर्शन असतं. इथं छानपैकी अशी एक पिंड मांडलेली आहे त्या बाजूनी, नाही दाखवणार मी. इथं आलं की मला थोडं बरं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या झाडाला किंवा ह्या कट्ट्याला मी नाव दिलेलं आहे आठवणीचा कट्टा. एक आठवणीच्या कट्ट्यावरती, असं कोणाचा फोन आला आता माझ्या लोकांचा, तर मी त्यांना सांगतो मी आठवणीच्या कट्ट्यावरती बसलोय. म्हणजे मला इथं मी ही सगळी स्वच्छता एवढी केली, म्हणजे इथं खूप असं हे झालेलं होतं. आणि मी इथं आल्याच्या नंतरनं मी हे केलं, स्वच्छता करून घेतली. चला तर आता आपण दर्शन घेतोय. 2 मिनटं. शंभो शिवशंकरा शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आणि मग ह्या आठवणीच्या कट्ट्यावरती मी बसत असतो, बरं वाटत असतं. प्रत्येकाच्या मनामध्ये एक कप्पा असतो, त्या कप्प्यामध्ये बरंचसं काही साठवून ठेवलेलं असतं. काही गोष्टी बोलता येत नसतात. या ठिकाणी पाण्याची देखील आपण ड्रायव्हर लोकांसाठी छान अशी व्यवस्था केलेली आहे. इतकी व्यवस्था केलेली आहे की तुम्ही पाहू शकता. पाणी आंघोळीसाठी इथं छानपैकी असं पाण्याची टाकी बांधलेली आहे. याच्यामध्ये पाणी ठेवलं जातं. ते लोक बोरवेलचं पाणी इथं सोडलं जातं, तिथं बोर आहे. आणि या बाजूला इकडं त्यांचे बाथरूम वगैरे करून ठेवलेले आहेत. असं एक हॉटेलचा एकंदरीत माझा परिसर आहे. आणि रोजचं दिनक्रम माझं इथनंच चालू होतं आणि इथंच माझा शेवट. मन सगळ्यांना असतात, कुणाला वाटत नाही बाहेर जावं, हिंडावं, फिरावं, मस्ती करावी, सगळ्या गोष्टी कराव्या. आणि असू द्या, सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्याशी बोलायला बरं वाटतं. आज काय व्हिडिओला कंटेंट वगैरे असं काही विषय लावत नाही मी. आतमध्ये पण काहीतरी तयारी चालली. जेवणं चालू झालेली आहेत. इथं 2-3 टेबल चालले आहेत. इकडं पण टेबल चालला आहे ना. आतमध्ये काय चाललंय
दूध शेवभाजी बनवली का तुम्ही? मला त्या दूध शेवभाजीची रेसिपी तयार करायची होती व्हिडिओमध्ये. आता टेबलला दूध शेवभाजीच गेली ना. मी बाहेर गेलो, मला आवाज द्यायला काय झालं तर दूध शेवभाजी. कारण आपल्याला आहे ना एक मला बऱ्याच जणांनी विचारले की दूध शेवभाजीचा व्हिडिओ आम्हाला पाठव म्हणून. आता कोणती भाजी बनवताय? मटकी मसाला आहे का? तर दूध शेवभाजीची आज पण राहिलीच. हां ठीक आहे, आता ते कस्टमर खातंय तिथं नाही दाखवू शकत, पण ठीक आहे चला. दूध शेवभाजीचा स्पेशल व्हिडिओ काढायचा आहे मला. जर ऑर्डर दुसरी आली की तुम्हाला सांगा. नाहीतरी दिवसात दूध शेवभाजी तुम्हाला सांगू का भरपूर जातात. ठीक आहे, ओके, असू द्यात. आजच्या दिवसाच्या सर्वांना परत पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या गोड माणसांना. आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.